बातमी परभणीतून। परभणीतल्या पाथरीत निवडणूक प्रचारावेळी राडा झाल्याचं पाहायला मिळालं। काँग्रेस आणि शिंदे सेनेचे कार्यकर्ते यावेळी एकमेकांसोबत भिडले। या प्रकरणी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जुनेद खान दुर्राणी यांच्यासह 8 ते 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। या ठिकाणी मी प्रचारला गेलो असताना प्रचार संपल्यानंतर त्या ठिकाणी आमची बैठक संपल्यानंतर आम्ही सगळे जात असताना अचानकपणे शिवसेना शिंदेचे कार्यकर्ते सईद खान त्यांचे सगळे सहकारी यांनी अचानकपणे हमला केला आणि आमच्या कार्यकर्त्याला मोठ्या प्रमाणावर त्यांनी दगडफेक लाठी काठ्याने मारहाण करून एक कार्यकर्त्याला चाकूने मारहाण केली। याचा अर्थ असा आहे हे प्रीप्लॅन हमला होता। आमचे कार्यकर्ते काय आले तर पडू लागले होते। पडू लागले असताना ते काय पडले, काय नालीत पडले, काय मोटरसायकलवर पडले। 200-300 लोकांना जाणून बुजून हितपुरस्कार हल्ला केला आणि गावाचं वातावरण खराब करण्यासाठी सगळी गोष्टी कामून गावाची परिस्थिती अशी आहे 80% लोक शिवसेनाच्या बाजूने झालेले। त्याच्यामुळे सगळं कटस्थानी केलेलं आहे। अनेक निवडणूक मध्ये बाबाजींनी हेच प्रकारचं कटस्थानी करून निवडणूक जिंकलेले, पण आताही ते चालणार नाही। निवडणूक जनताना हातात घेतलेली आहे, त्याच्यामुळे सगळं हितपुरस्कार केलेलं आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।